कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती. महायुतीच्या नेत्यांनी पहिल्या टप्प्यात सभापतीपदी महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती पदासाठी भुदरगडमधील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या सदस्या सारिका नांदेकर यांनी आणि गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे सदस्य सुदर्शन खोत, शिक्षण आणि अर्थ समिती सभापती पदासाठी कुंभोज जिल्हा परिषद संघाच्या जनसुराज्यच्या सदस्या शीतल प्रवीण यादव आणि राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेसचे सदस्य सागर धुंद्रे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी चंदगडमधील कदनूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्या विद्याविलास पाटील, राधानगरीतील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या सदस्या संयोगिता मोरे, समाज कल्याण समिती सभापती पदासाठी शिरोळमधील अब्दुल्लाट मतदारसंघाच्या राजर्षी शाहू आघाडीच्या श्रद्धा गायकवाड आणि दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या स्वाभिमानीच्या सदस्या नंदिनी कांबळे यांनी अर्ज केले. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी अर्ज मागे घेतल्यानं बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपदी शिंदे सेनेच्या सारिका नांदेकर, शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपदी जनसुराज्यच्या शीतल प्रवीण यादव, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्याविलास पाटील, समाज कल्याण समिती सभापतीपदी राजर्षी शाहू आघाडीच्या श्रद्धा अविनाश गायकवाड यांच्या बिनविरोध निवडी झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. गटनेते एकनाथ पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सभापतींचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.